नमस्ते, गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री बालाजीच्या दर्शनासाठी पुण्याहून तिरुपतीला आम्ही जाणार आहोत. यावर्षी पण एका नवीन मार्गाने जाणार आहोत. त्या मार्गाची पण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तत्पूर्वी या ट्रिपची तयारी कशी करायची, कोणत्या मार्गाने जायचं याची चर्चा करण्यासाठी आम्ही तिघंजण म्हणजे मी, अतुलदादा, बाळासाहेब, आमचे जे मित्र आहेत वाडकर साहेब यांच्या मार्केट यार्ड इथल्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला चाललो आहे. तिथं प्रामुख्यानं 2 विषयांवरती चर्चा होणार आहे. एक, पुणे ते तिरुपती हा प्रवास कोणत्या नवीन मार्गानं करायचा आहे, आणि दुसरा, श्री बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर दक्षिण भारतात आपल्याला कोणत्या ठिकाणी यावर्षी फिरता येईल, काय पाहायचं आहे. या 2 प्रमुख चर्चा करून मी तिथून बाहेर पडलो ते ट्रिपची तयारी म्हणजे खरेदी करण्यासाठी. यंदाची ट्रिप 8 ते 9 दिवसांची असणार आहे आणि मग वाटेत खाण्यासाठी थोडे पदार्थ घेऊन ठेवतोय. चला तर मग आमच्यासोबत पुणे ते तिरुपती या प्रवासात. गुड मॉर्निंग. 20 जानेवारी 2026 पहाटेचे 5:30 वाजलेत आणि आम्ही 4 जण पुण्याहून तिरुपतीला जाण्यासाठी निघालो आहे. मित्रांनो, पुण्यातून सर्वप्रथम आम्ही खेडशिवापूर इथे पोचलो. तिथे टोल नाका ओलांडल्यानंतर गाडीत डिझेल भरलं आणि आता इथून खऱ्या अर्थानं आमच्या दक्षिण भारताच्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे. $50 लिटर बसले ना. सकाळी 7 वाजता आम्ही लोणंद येथे पोचलो. लोणंद एस टी स्टँडच्या समोर एक स्वच्छ सुंदर अशी चहाची गाडी होती. तिथं चहा प्यायलो. हेडिंग तिरुपती नव्या मार्गाने यावर नव्या मार्ग. लोणंदवरनं मग आमचा प्रवास सुरू झाला तो फलटणच्या दिशेनं. जे आपण पालखी मार्ग म्हणतो ना सचिन, तो पालखी मार्ग आहे. हा, लोणंदला आहे. हा नाही, जानेवारीचा महिना, थंड सकाळ आणि त्यात होणारा सूर्योदय, अफलातून अनुभव आहे हा. दादा कसं चाललंय प्रवास एकदम कडक. यावर्षी कुठला रस्ता? विजापूर, बेल्लारी, नवीन रस्ता कडप्पा, भेटला. तिरुपती. दरवर्षी वेगवेगळ्या रस्त्याने जातो. नवीन प्रयोग. सुरुवातीला काही लोकांना रस्ता आवडत नाही, मग म्हणतात भारी आहे एकदम. हो, पंढरपूर 52, सोलापूर 125. सकाळी 9 वाजता आम्ही पंढरपुरात दाखल झालो. प्रॉपर पंढरपुरात. देशपांडे पेढेवाले. देशपांडे पेढे. मग म्हणजे त्या भक्त निवासाच्या इथनं बाहेर पडणार. बरोबर. ओके, म्हणजे तो सांगोल्याचा रस्ता आहे ना, त्याला कनेक्ट होणार आपण. अच्छा, हा, आता कसे बोलले तुम्ही? करू नाश्ता आता पंढरपुरातच करून जावा ना. जो एक चौक लागेल त्याला राईट मागे घ्यायचं. सकाळचे 9:15 वाजलेत आणि आम्ही पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरती आहोत. इथं आम्हाला हॉटेल सिल्वर ओक हे दिसलं आणि मग इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो. मित्रांनो, पुण्यापासून साधारण 250 किलोमीटरचा आमचा प्रवास झालाय आणि ब्रेकफास्टची ही योग्य वेळ आहे. इथं व्यवस्थित ब्रेकफास्ट केला आणि मग पुढे आम्ही मंगळवेढ्याच्या दिशेनं जायला निघालो. थोड्याच वेळात आम्ही मंगळवेढा शहर ओलांडून मग विजापूरच्या दिशेनं जायला प्रवासाला सुरुवात केली. संत चोखामळा मंदिर, कानापात्रा मंदिर, गोपाई मंदिर, संत दामाजी मंदिर हे मंगळवेढा. कानोपात्र मंदिर पण तिकडे. उमदी आलं का? उमडी का काय म्हणायचं? उमदी. मगाशी उमडी होत. ओके, हे उमदी आहे म्हणजे. हे उमदी. मंगळवेढ्यानंतर विजापूरकडे जाणारा रस्ता एकेरी म्हणजे छोटा रस्ता होतो. मित्रांनो, वाटेत असलेली छोटी छोटी गावं बालगाव.
दुपारी साधारण 11:15च्या सुमारास विजापूरच्या अलीकडे पुन्हा विजापूर सोलापूर जो महामार्ग आहे तिथं आम्ही दाखल झालो. हो का, इकडे या, इकडे इकडे मग त्या हायवेला वरती चढायचे. म्हणजे विजापूर पण सिटीत नाही गेलो आपण, परत बायपास. तिकडेच आहे का? राईटला राईटला. राईट राईट इकडे. बेल्लारी लावलाय मी, डायरेक्ट बेल्लारी. हा इकडे कुठे जातो? हा सोलापूरला जाणार. हा म्हणजे आपण मागच्या वेळी आलेला रस्ता का आता? हा चित्रदुर्ग 336. मुख्य महामार्गावरनं प्रवास करत असताना विजापूर शहरामधलं भव्य गोल गुंबद आपण पाहू शकतो. याच मार्गावरनं प्रवास करत असताना मला आलमट्टी धरणाकडे जाणारा रस्ता देखील पाहता आला. विजापूर ते होसपेट हे साधारण 200-210 किलोमीटरचं अंतर आणि यासाठी आपल्याला 4.5 ते 4.5 तास लागू शकतात. या प्रवासात वाटेत आपल्याला अनेक छोटी मोठी गावे देखील लागतात. काही ठिकाणी हा रस्ता आपल्याला अगदी निर्मनुष्य देखील वाटतो आणि याच वाटेत साधारण 2 ते 3 टोल प्लाझाज पण आहेत. साधारण 200 ते 250 रुपये आपल्याला इथं टोल लागतो. वाटेत प्रवासात खाण्यासाठी घेतलेले पदार्थ आम्ही खात होतो, त्यामुळं आज दुपारी जेवणासाठी असं कुठं थांबणं झालं नाही आणि आमचा प्रवास होसपेटच्या दिशेनं सुरू झाला होता. थोड्याच वेळात आम्ही होसपेट जवळ पोहोचलो. बघा इथं बोर्ड आहे हॉस्पिटलचा. नाही अजून बोर्ड आहे इथं होसपेट. चित्रदुर्ग सरळ दाखवत. आपल्याला पुढे लेफ्टनच जायला लागेल ना. हॉस्पिटल दिलंय की हा, त्यांनी ठीक आहे. left कुठं जायचं? इकडे डावीकडनंच. हॉस्पिटल समोर चित्रदुर्ग. चला, आपल्या दिशेला. किती दाखवते इथनं आता? 1:15 तास. 68. 1 तास 43 मिनिटं. दुपारी 2:50 आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि इथून आमचा पुढं बेलारीकडचा प्रवास सुरू झाला. प्रियदर्शनी इथंच असेल ना सचिन, या रोडला? कुठलं? प्रियदर्शनी आपण राहिलो होतो ते. वर ना? हो जाऊ दे. तिरुपती दिशा. 21 किलोमीटर स्ट्रेट जो दिसतोय रस्ता त्याने हाणायची गाडी. NH67. हॉस्पेट ते बेलारी साधारण 65 किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला 1.5 तास लागू शकतो. बल्लारी 40. तोरणगल्लू आहे तोरणगल्लू. बत्तीस 30 राहिले. 32 वेळ किती दाखवते? तासभरच दाखवते तरी. 53 मिनिट कुठं जायचं? राईटला. राईट. तोरणगल्लू काय ते आलंय हे. तोरणगल्लू. सरळच या. होसपेट ओलांडून आमचा प्रवास सुरू झाला तो बेलारीच्या दिशेनं जाण्यासाठी. होसपेट ते बेलारी हा रस्ता देखील मोठा आणि चौपदरी आहे. मित्रांनो, आता बेलारी बायपासला आहे. हा रस्ता बेलारीमध्ये जातो इथं आणि हा जो आहे हायवे हा गुथी पुढं जातोय. आता आम्ही विचार करतो की बेलारीत पोहोचेपर्यंत इथं आलोय तर 4 वाजलेत. अजून उजेड आहे तर मग इथं थांबावं का पुढं गुथी आणि तिरुपतीच्या दिशेनं अजून कुठली सिटी मिळते तिथं जावं आणि चहा पिऊ इथं. बायपास आहे ना, मग तेच ना, मग काय करायचं. ढाब्यावरती थांबण्याचा फायदा असतो की इथल्या ट्रकवाले जे आहेत त्या सगळ्यांनी सांगितलंय कुठं थांबता येईल, काय करता येईल.
अरे ऐका ना ते box- त्यांनी सजेस्ट केलंय की तुम्ही बेल्लारीत थांबण्यापेक्षा इथून पुढे गुत्थी आहे, साधारण 1-2 तासाचा प्रवास आहे, तुम्ही गुत्थीला जावा आणि गुत्थीमध्ये तुम्ही राहू शकता. अतुलला पहिलं म्हणलं मी ते दिसतंय असं, हा. पण व्हेज एक नॉनव्हेज नंबर काय आहे. पण तुम्हाला एक नंबरच देणार. एक जेवण खरंच एक नंबर. हो, असे वाटलं ते दहावे कळकटलेले पडले भारी असते. बेलारी ते गुत्थी हे साधारण 80-90 किलोमीटरचं अंतर आहे. यासाठी मात्र आपल्याला 2.5 ते पावणे 3 तास लागू शकतात. मित्रांनो, जानेवारीचा महिना आहे, थंडीचे दिवस आहे, लवकर अंधार पडतोय. हे सगळं पाहता हे 3 तास देखील आमच्यासाठी थोडे त्रासदायक होणार होते, कारण बेलारीपासून पुढे गुंतकलपर्यंत महामार्ग 4 पदरी कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा आहे. गुंतकल ते गुत्ती हा रस्ता मात्र अत्यंत खराब होता. जरा रिलीसेंट किती आनंद देतोय काय माहिती. हा? किती वेळ आनंद देतोय. ते पण आहे. थोड्याच वेळात आम्ही गुंतकल या गावात पोचलो. मित्रांनो, गुंतकल ते गुती हे साधारण 32 किलोमीटरचं अंतर आहे, पण यासाठी 1 तास किंवा जास्त वेळ लागू शकतो. अशा पद्धतीनं प्रवास करत गुत्ती या गावात आम्ही पोचलो. इथं असलेलं हॉटेल अन्नपूर्णा हे एकमेव चांगलं हॉटेल आहे असं आम्हाला कळालं होतं, म्हणून इथं राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. नमस्कार मंडळी, पुणे ते तिरुपती 2026 या प्रवासाला निघालोय पुण्याहून, आणि आज पुन्हा यावर्षी एका नवीन मार्गानं प्रवास करायचा निर्णय घेतलाय. हा मार्ग आपल्या सबस्क्रायबर्सनी मागच्या वर्षी सुचवला होता आणि म्हणून या मार्गाने येण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. हा मार्ग आहे पुणे, लोणंद, फलटण, नातेपुते, पंढरपूर, विजयपूर म्हणजे विजापूर, विजापूरवरनं हॉस्पेट, बेल्लारी, गुत्थी, ताडपत्री, कडप्पा आणि तिरुपती हा मार्ग झाला. आणि या मार्गातनं आता आम्ही गुत्थीपर्यंत पोहोचलोय. सकाळी पुण्यातून निघालो 5:30 वाजता आणि लोणंद मार्गे आम्ही आलो. लोणंद म्हणजे शिरवळ ते लोणंद हा रस्ता अत्यंत खराब आहे, कामं सुरू आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती. तिथं पहिला वेळ गेला. त्यानंतर फलटण ओलांडून पुढे पालखी मार्ग जो आहे तो अगदी पंढरपूरपर्यंत, नातेपुते पंढरपूरपर्यंत तो अगदी व्यवस्थित आहे. पंढरपूर शहरातून म्हणजे पंढरपूर शहर ओलांडून शहरातून आम्ही प्रवास केला आणि मग पुढे विजापूरच्या दिशेला पोचलो. विजापूरवरनं परत मुख्य महामार्गावरती आलो आणि मग तिथून बेलारीपर्यंत, हॉस्पेटपर्यंत प्रवास केला. हॉस्पेटवरनं परत डाव्या हाताला वळून बेलारीत गेलो. मित्रांनो, बेलारीपासून गुत्थी या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. साधारण 90-97 किलोमीटरचं अंतर आहे. ह्यातला 35 ते 40 किलोमीटरचा महामार्ग म्हणजे रस्ता एकदम चांगला आहे, महामार्गावरती आहे. पण नंतर मात्र आम्हाला गुंडक्कल वगैरे ही जी गावं आहेत त्याच्यामधनं हा रस्ता जातो आणि अत्यंत क्लेशदायक होतो, म्हणजे त्रासदायक होता हा प्रवास. 5:30 सुरू केलेला प्रवास संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही गुत्थी या शहरात पोहोचलोय. उद्याचा प्रवास कसा होतोय याची सगळी माहिती उद्याच्या प्रवासात देईनच. आता फ्रेश झालोय, अतुलदादा फ्रेश होतात. जेवणासाठी इथं जवळ कुठं हॉटेल आहे ते शोधून आम्ही जेवण करायला जातोय. हॉटेलची शोधाशोध फार करावी लागली नाही, कारण आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच एक फॅमिली रेस्टॉरंट आहे असं आम्हाला आमच्या इथल्या रिसेप्शनवरनं सांगण्यात आलं. त्यामुळं आम्ही इथं जेवायला आलो. सुंदर असं जेवण केलं आणि मग परत आमच्या हॉटेलवर आराम करण्यासाठी पोहोचलो. इथं गाडी लावली आहे. गुड मॉर्निंग. प्रवासातला दुसरा दिवस आणि आज आता गुत्थीमधनं आम्ही तिरुपतीला जायला निघालो. आवरून झालंय, सकाळचे 8 वाजलेत, थोडा उशीर झालेला आहे, पण इथून अंतर साधारण 300 किलोमीटरचं आहे. याच्यासाठी आम्हाला 7 तास लागणार आहेत असं गुगल मॅपवरती दाखवत आहे. आता इथं हॉटेल पहिलं सोडतो आणि मग ब्रेकफास्ट करून पुढच्या प्रवासाला निघतो. पुढं प्रवास कसा होतोय, रस्त्यांची माहिती मी तुम्हाला पुढच्या प्रवासात देईनच. काल रात्री
आम्ही या हॉटेलमध्ये जेवलो होतो, रवी तेजा रेस्टॉरंट म्हणून आहे. आणि हे आमच्या हॉटेलच्या समोरच आहे. गुथी या शहराचं प्राचीन नाव गौतमपुरी आहे आणि या शहराच्या मध्यभागी असलेल्या एका उंच डोंगरावरती खूप सुंदर असा किल्ला आहे. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य देखील काही काळ या ठिकाणी होतं. गुत्ती गणपती बाप्पा. मोरया. बाय बाय गुत्ती. तिथं घ्यायचं ना नाश्त्याच्या इथं. या की पुढं त्याच्या दुकानाच्या समोरच पार्किंगला जागा आहे. आपण सगळं बघून आलोय की. हा बस स्टँड दिसतो हा समोरचा, आणि त्याच्या पुढं अन्नपूर्ण हॉटेल एक आहे. बाळासाहेब आणि वाडकर सकाळी फिरायला जेव्हा बाहेर पडले होते तेव्हाच त्यांनी हे हॉटेल पाहिलं होतं, त्यामुळं आम्ही लगेच इथं आलो. इथं बाहेरच्या बाजूला उभं राहून खायची व्यवस्था आहे, तर आतल्या भागात एक AC रूम आहे जिथं आपण बसून खाऊ शकतो. आम्ही इथं इडली, वडा, डोसा असे पदार्थ ब्रेकफास्टसाठी मागवले आणि नंतर कॉफी मागवली. सुंदर ती कॉफी. नाश्त्यावर काय अभिप्राय आपला वाडकर साहेब? गुत्तीमधलं काय आहे? वैशाली रुपाली. गुत्तीमधलं वैशाली रुपाली का? भन्नाट आहे हो कॉफी. मग लई भन्नाट आहे. प्रत्येक स्टेटला कॉफीची टेस्ट वेगळी येते बघा. कर्नाटकात वेगळी, आंध्राची वेगळी येते. खरंय. इथलं सांबारही सुंदर होतं. अरे मस्त. मी तर काही शिल्लक नाही. भरपेट नाश्ता केला चौघांनी. बिल मात्र 420 रुपये झालंय. बरं आलं. तेच ना, नाहीतर हे 100 किलोमीटर आहे ना, त्रासदायक झालं असतं आता. सकाळी नाही त्रास. गरम गरम इडली वड्या खायला हे चांगलं हॉटेल आहे, अन्नपूर्णा. ब्रेकफास्ट करून गुथीमधनं निघेपर्यंत सकाळचे 9:15 झाले होते. आजचा प्रवास ताडपत्री, कडप्पा आणि तिरुपती असा 300 किलोमीटरचा असणार आहे. डावीकडं कर्नूल, उजवीकडं अनंतपुरम आणि सरळ ताडपत्री. ताडपत्री 45 म्हणतंय. गुथीतनं निघालोय आणि अत्यंत सुंदर असे रस्ते मिळालेत आम्हाला. रस्त्याच्या दुतर्फा शेती आहे आणि या मधनं असलेला हा रस्ता अत्यंत छान आहे. थोड्याच वेळात आम्ही ताडपत्रीमध्ये पोहोचलो. ताडपत्री ओलांडून पुढे जायला निघालो. तुम्हाला वाटते का एकदा विचारावं? रस्ता चांगला आहे. मित्रांनो, अशाला आमच्या प्रवासात बऱ्याचदा गुगल मॅप प्रवास करत असताना प्रवासाच्या मध्येच आपल्याला एक नवीन मार्ग सुचवतं आणि मग त्यावेळेस नक्की कोणत्या मार्गाने जायचं आहे याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो, तेव्हा आपली गडबड होती. असंच काहीसं आमच्याही बाबतीत होत होतं. ताडपत्रीनंतर अनंतपूरकडे जाताना 2-3 वेळा गुगल मॅपनं आम्हाला वेगळा रस्ता सुचवला होता. मग त्यावेळेस आम्ही वाटेत थांबून लोकांना विचारून पुढच्या रस्त्याची माहिती घेत होतो. ते सकाळी लवकर जाणार म्हणावं 6-7:30. अहो, केवढं मोठं टेम्पल आहे. मंदिर बघा आहे समोर. श्री कोंडाडा रामस्वामी वारी टेम्पल. तिरुपती देवस्थानचं आहे. हॅलो. कडप्पा शहराजवळ असलेलं हे प्रभू श्री रामाचं अत्यंत प्राचीन आणि भव्य असं मंदिर आहे. राजमपेटा आले. राजमपेटा. मित्रांनो, दुपारचा 1:30-1:45 वाजले होते. जेवणाची वेळ झाली होती, पण या मधल्या परिसरात इथं कुठेही जेवण करावं असं आम्हाला वाटत नव्हतं. एकतर आज लगेचच रात्री श्री बालाजीच्या दर्शनासाठी आम्हाला तिरुपतीत म्हणजे वरती तिरुमलाला जायचं होतं. त्यामुळं लवकरात लवकर तिरुपतीला पोचता येईल या विचारानं गाडीत असलेले खाद्यपदार्थ खायचे आणि तिरुपती गाठूया या विचारानं आम्ही पुढे निघालो. कुडूरच्या पुढे मला एक्झॅक्ट जागा आठवत नाही, पण
एक असं वनक्षेत्र लागतं आणि त्यातून आपला प्रवास होतो. आणि याच ठिकाणी प्रवास करत असताना चांगल्या रस्त्यावरती एक अचानक एक खड्डा आला, जो चुकवण्याचा प्रयत्न वाडकर साहेबांनी केला होता. पण तरी देखील पुढच्या बाजूचं एक चाक उजवीकडचं ते आदळलं आणि गाडी पंक्चर झाली. पंक्चर माझी गाडी रिम पेंट झाल्यामुळे ते गॅप वाढली टायर. गाडी खड्ड्यात आपटली आहे कुठंतरी आणि त्यामुळे ते रिम बेंड झाली. आम्ही जपूनच चालवत होतो, पण खड्डे जितके आहेत, रस्ता इतका बेकार आहे. पण ठीक आहे, टायर बदललं. एक 15-20 किलोमीटरवरती आम्हाला हे पंक्चरवाले मिळाले दुकान. काम ओके झालं का सगळं? सांगितलं तुम्ही झालं. चला. चांगलं. गाडीचं चाक जेव्हा पंक्चर झालं होतं, त्या ठिकाणापासून तिरुपती अवघ्या 25-26 किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळे पंक्चर काढल्यानंतर पुढच्या अर्ध्या पाऊण तासात आम्ही तिरुपतीत दाखल झालो. मित्रांनो, आज आमचा मुक्काम ह्या भक्तनिवासात असणार आहे. चला, आधी आवरतो, आंघोळ करतो, कारण आता वेळ कमी आहे आणि लगेचच दर्शनासाठी आम्हाला तिरुमला डोंगरावर जायचं आहे. दर्शनाला निघालो. आता 6:15 वाजले आणि बघू आता घाटातनं माहिती देतो तुम्हाला. आमच्या भक्तनिवासापासून अवघ्या अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावरती तिरुमलाकडे जाणारं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आहे. गरुडस्वामी चौकातून आपण पुढे आलो की पाठीमागं ही जी कमान दिसतीये, या कमानीतून आपण आतमध्ये येतो. पाठीमागे टोल नाका आहे, इथलं प्रवेशद्वार आहे. सगळ्या गाड्या तपासतील. मग इथनं पास घ्यायचा असतो, तिकीट घ्यायचं आणि मग वरती जायचं. अशी रांग लागते गाड्यांची. अशी तपासणी होती सगळ्या वाहनांची. सामान काढून ठेवतात. इथं व्यक्तींची अशी तपासणी केली जाते. प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे सगळ्या काढायला लागतात. सामान इथं स्कॅनर मधनं घ्यायचं असतं. थँक्यू. आणि मग इथं आपल्याला येऊन थांबायचं असतं. तर आपली जी गाडी आहे त्या गाडीची तिथं तपासणी होईल आणि मग गाडी इथं येईल. संध्याकाळचे बघा 6:30 वाजलेत. काय अतुल दादा, काय म्हणणं आहे? मस्त देश. आता 6:30 वाजलेत. तुमचा काय अंदाज किती वाजेपर्यंत व्हायला पाहिजे दर्शन? दर्शन साधारणतः 9:30 ते 10च्या मध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे ना. सुंदर दिसतंय बघा हे सगळं. गोविंदा. इथं सगळ्यांचे असे सामान जे उतरवलंय ते पुन्हा असं भरतात सगळे. ते बघा, लातूरकर, ही लातूरची गँग आहे. आणि मग इथून घाटाला सुरुवात होते अशी वरती. आणि मग या रस्त्यानं असं वरती 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 त्या तिथे आपल्याला पोचायचंय. आणि याच्या पाठीमाग मंदिर आहे आतमध्ये. आपली गाडी आली आहे. हा जो घाट आहे हा साधारण 22 ते 25 किलोमीटरचा आहे. इथं एक नियम आहे, आपल्याला
वरती पोचायला अर्धा तास वेळ असतो, म्हणजे त्याच्या आधी आपण पोचून चालत नाही. त्याआधी जर का पोचलो तर आपल्याला तिथं वरती दंड भरावा लागतो. त्यामुळं अत्यंत नियंत्रित वेगानं आपल्याला वरती पुढच्या 30 ते 35 मिनिटात पोचायचं असतं. तसं आम्ही देखील पोचलो. गाडी लावण्यासाठी भव्य वाहनतळ इथं उपलब्ध आहेत. तिथं आम्ही गाडी लावली आणि मग दर्शनासाठीच्या रांगेत उभं राहिलो. मित्रांनो, दरवर्षी दर्शनाच्या रांगेत एक नवीन अनुभव येत असतो. तसा अनुभव यावर्षी आला. पण एका गोष्टीचं मनापासून समाधान आहे की ज्यासाठी हा 1000 किलोमीटरचा प्रवास केला, ते श्री बालाजीचं दर्शन मात्र अत्यंत छान असं लाभलं. मित्रांनो, असा होता आमचा हा पुणे ते तिरुपती नवीन मार्गाने केलेला प्रवास. उद्या आता आम्ही दक्षिण भारतातल्या खूप अनोख्या स्थळांना भेट देण्यासाठी निघणार आहोत आणि त्याची माहिती उद्यापासूनच्या मालिकेत आपल्याला मिळणार आहे. आपल्याला जर आमचा आजचा हा प्रवास आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या भागात एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.